ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल प्रणव लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम अध्याय 16 मुद्गलदक्ष संवादे युगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन भक्तिरहस्य वर्णन योग याचे मी आता वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा 16वा अध्याय. हा आहे योगगीतेचा 12वा अध्याय 16वा. श्री दक्ष म्हणतात, हे स्वामीन, हे महामते, मी धन्य आहे, कृतकृत्य आहे. आपण मला असे केले आहे. आपल्या आज्ञेनुसार मी आपला ग्रंथ गुप्त करीन. आता मला श्री गणेशांची श्रेष्ठ भक्ती कथन करा, ज्याद्वारे सदा भक्तिपरायण रीतीने मी विशेषत्वाने भजन करेन. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे प्रजानाथा, सांख्य आणि योग मी तुला सांगतो ते श्रवण कर. त्यांनी युक्त होऊन परम आनंदाने भक्ती करशील. चित्त पंचविध प्रकारचे वर्णिले आहे. ते तू योगाद्वारे पंचसंख्या विवर्जित करून चिंतामणीमध्ये लीन करावे. याला श्री गणेश अभेददायक सांख्य असे म्हणतात. त्याने तू तत्काळ योगी होऊन विशेषतः शांतियुक्त होशील. चित्ताच्या 5ही रूपांनी निर्मिलेल्या भोगात सुस्थित राहा. बिंबरूपाने शांत रसासह त्यांचे आस्वादन घे. चित्ताद्वारे जे कर्म व ज्ञानाधिक संभवेल ते नित्य आदरपूर्वक श्री गणेशार्पण कर. चित्ताच्या शांततेसह देहास स्वधर्मरत कर. हे दक्षा, ब्रह्मभाव परायण रीतीने हे सर्व साध. यालाच वेदात पुराणात ब्रह्मभूय प्रदायक योग असे म्हटले आहे. सर्व शास्त्रांनी हेच अभिप्रेत आहे. सांख्य आणि योगाच्याद्वारे गणनायकांचे आराधन कर. योगाकार होऊन तत्परायण होऊन तन्निष्ठ हो. श्री गणनाथांच्या गुणांचे नित्यश्रवण, त्याचप्रमाणे त्या रसाने आर्द्र होऊन त्यांचे कीर्तन. हे राजन, श्री गणेशांच्या भावाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नकोस. यालाच स्मरण म्हणतात. श्री गणेश स्मरणांचा सत्यस्वरूपात कायम मोह धारण कर. पादसेवन, श्री गणेश्वरांचे विशेषत्वाने सर्व सांग कर. अर्थात अंग म्हणजे सगुणोपासना कर, ज्याला अर्चन भक्ती म्हणतात. श्री गणेशांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, म्हणून तन्निष्ठ हो. त्यांनाच परमसत्ता रूपात बंधन कर. सदैव गाणपत्य मार्गाचे सेवन कर. सेवा अर्थात दास्यत्व भक्ती. हृदयस्थ श्री गणेशांना साक्षीरूप जाणून त्यांचे भजन कर. मी गणेशांपेक्षा भिन्न नाही असा भाव निरंतर धारण कर. आत्मनिवेदन, अशा नानाविध प्रकारांनी तू भक्तियुक्तरित्या श्री गणेश भजन कर. बाह्य वा अंतरंग कार्ये आदरपूर्वक या 9 प्रकारात विभागून कर. त्यामुळे तू पूर्ण भक्त होशील. आता तुला चतुर्विध भक्ती सांगतो, ती श्रवण कर. हे दक्षा, नित्यकायिका, वाचिका, मानसी आणि सांसर्गिकी भक्ती कर. त्यांची ओळख मी सांगतो. हे महामते, श्री गणेशाकरताच सदैव देहश्रम कर. ही कायिक भक्ती. गणेश भावरहित जी वाणी असेल ती कधीही बोलू नये, ही वाचिक भक्ती. श्री गणेशांचे वा गणेश हे महामते, श्री गणेशांकरता सदैव देहश्रम कर. ही कायिक भक्ती. गणेशा भावरहित जी वाणी असेल ती कधीही बोलू नकोस, ही वाचिक भक्ती. श्री गणेशांचे वा गणेश भाविकांचे चिंतन ही मानसी भक्ती. गणेश भक्ती युक्तांचा सदैव संगती करावी. गणेश भक्ती युक्तांची सदैव संगत करावी, ही सांसर्गिकी शक्ती होय. अशा रीतीने तू भक्तीने श्री गणराजांचे भजन करावेस. त्यास्तव
तू मला आवड भजन कर, त्याने तू भक्त राज गणेश भक्ती त्यांची सदैव संगत ही सांसर्गिकी भक्ती होय. अशा रीतीने तू भक्तिनिशी गणराजांचे भजन करावेस, त्याने तू भक्तराज होशील. मानव ती भक्ती दोन प्रकारची असते, पाखंडयुक्त आणि देवप्रित्यर्थ पूर्ण. हे दक्षा, देहात विषयभोगार्थ अखंड अखंडींचे अखंडीचे देहात विषयभोगार्थ पाखंडींचे सदा लोकमोहकारी भजन चालते. पाखंड भजनाचे मुख्य चिन्ह सांगतो. लोकतारक असे लोकहितार्थ लोकहितकार अर्थ सांगितलेले हे लक्षण श्रवण कर. पाखंडी लोकांमध्ये सर्वाहंकारमुक्त दिसतो आहे असे दाखवतो, ज्याद्वारे लोक मोहित होतील असे भजन असते. जेथे त्यांची वाणी जशी रुची असते त्याप्रमाणे सर्व भाव दाखवत तेथे प्रयत्न केले जातात. समोरच्यांना बरे वाटेल अशा रूपात भक्तीचे सोंग उभे केले जाते. हा भाव ज्याच्यामुळे विषयांची श्रेष्ठ प्राप्ती होते त्याच प्रकाशनाचे भजन होईल. त्याच प्रकारचे भजन सदैव केले जाते. अथवा तो एकनिष्ठ रूपात देवतत्पर होतो तसे दाखवतो. स्वतःच्या देवतांच्या भक्तांना संमोहित करून तो दुष्ट अर्थ लालसेकरिता प्रयत्न करतो. आपल्या देवतेच्या भजनात रत अल्पमतीच्या लोकांना अथवा तो एकनिष्ठ रूपात देवतत्पर होतो तसे दाखवतो. स्वतःच्या देवतांच्या भक्तांना संमोहित करून तो दुष्ट अर्थ लालसे करता प्रयत्न करतो. आपल्या देवतेच्या भजनात रत अल्पमतीच्या लोकांना आवडेल अशा रीतीने भजन करण्यात मग्न होतो. हे प्रजापती, लोकांना मोह घालणारी ही भक्ती तुला सांगितली. पाखंडीकडून सदैव ती रुचिप्रदा भक्ती सेविती आली आहे. करावे पाखंड संयुक्त अशी भक्ती नित्य करणारे शास्त्रानुसार चांडाळ होत ते देवतेस दुःखदायी असतात. हे दुष्ट सत्यसंकल्प सिद्ध देवतेस हे प्रजापती, लोकांना मोह घालणारी ही भक्ती तुला सांगितली. पाखंडींकडून सदैव ती रुचिपदा भक्ती सेविली जाते. पाखंड संयुक्त अशी भक्ती नित्य करणारे शास्त्रानुसार चांडाळ होत तर देवतेस दुःखदायी असतात. हे दुष्ट सत्यसंकल्पसिद्ध देवतेलाही वेठीस धरून अधोगतीने भिक्षुक कळतात. देवतेच्या नावावर मागणे म्हणजे देवालाही भिकारी करून सोडणेच होय. अशी भक्ती करणारे पाखंडी चांडाळच होत असा सुस्पष्ट निर्वाळा इथे हे प्रजापती, लोकांना मोह घालणारी ही भक्ती तुला सांगितली. पाखंडींकडून सदैव ती रुचिप्रदा भक्ती सेविली जाते. पाखंड संयुक्त अशी भक्ती नित्य करणारे शास्त्रानुसार चांडाळ होत ते देवतेस दुःखदायी असतात. हे दुष्ट सत्यसंकल्पसिद्ध देवतेलाही वेठीस धरून अधोगतीने भिक्षुक करतात. देवतेच्या नावावर मागणे म्हणजे देवालाही भिकारी करून सोडणेच होय. अशी भक्ती करणारे पाखंडी चांडाळच होत असा सुस्पष्ट निर्वाळा येथे दिला आहे. आता देवप्रिय भक्ती सुव्यवस्थितरित्या श्रवण कर. हृदयात श्री गणराजांचाच विचार करून ही भक्ती देवतेस संतुष्ट करण्याकरताच केली जाते. सदैव देवपर होऊन अनन्य मनाने भगवंतांचे भजन घडते. तेथे कधी लोकांना आवडते
व कधी आवडत नाही. अर्थात भक्ताला त्याचे काही देणे घेणे नसते. तो स्वतःच्याच हृदयात सदैव विचार करतो. त्याची भक्ती त्याच्या हृदयात असणारा देव जाणतो. जेव्हा आसपास कोणीही देवतांचा, देवमार्गांचा अपमान व अनादर करतो, तेव्हा त्यांना सोडून हा सदैव भजनरत असतो. कधी त्यांचे भजन लोकांना आनंददायी ठरते, तर कधी स्वयंपाकाचंच. कधी त्यांचे भजन लोकांना आनंददायी ठरते, तर कधी त्यांच्या विरुद्ध होते. त्या भक्तीने देवता मात्र तुष्ट होते. हे दक्षा, या विधीने श्री गणेशांची आराधना कर. निसंशयरित्या परमश्रेष्ठ गाणपत्य होशील. पंचविध चित्तात जे ज्ञान जाणीव असते, त्यास विषयात्मक समज. त्यात रुचिहीन होऊन श्री गणेश भजन कर. हे दक्षा, ज्याच्या चित्ताच्या ठाई अनावरत श्री गणेश पंचविध चित्तात जे ज्ञान जाणीव असते, त्यास विषयात्मक समज. त्यात रुचिहीन होऊन श्री गणेश भजन कर. हे दक्षा, ज्याच्या चित्ताच्या ठाई अनवरत श्री गणेश्वरांप्रतीच रसोत्पत्ती घडते, अन्य भावांच्या ठाई नाहीच, त्यास भक्त म्हणतात. भक्तिदायक असे भक्तीचे रहस्य तुला थोडक्यात वर्णिले. याद्वारे ब्रह्मनायक श्री गणेशाचाही यापुढे श्री गणेशांची भक्तदायक असे हे भक्तीचे रहस्य तुला थोडक्यात वर्णिले. याद्वारे ब्रह्मनायक श्री गणेशांची उपासना कर. हा योग जो कोणी मानव ऐकेल वा योग्यांना किंवा इतरांना ऐकवेल, त्यास इच्छिताची लाभ घडेल. या समान शास्त्रसंमत योगदायी अन्य मार्ग नाही. याच्या श्रवणमात्रे नर ब्रह्मीभूत होतो. पुत्रपौत्राने युक्त होऊन, धनधान्याने संपन्न होऊन, आरोग्याधिक युक्त राहून अंती परमपद प्राप्त होईल. सकामींना याच्या श्रवणाने निःसंशयरित्या सकल भोग लाभतील. श्रवणाने अंती ब्रह्मभय होईल, यात शंका नाही. योगगीता निष्काम होऊन वाचन करील, तो विघ्नरहित होऊन ब्रह्मरूप होईल. जो योगगीतेचे पठण करील, तो शांतीसंयुक्त होईल. श्रवण केल्यास ब्रह्मीभूत ज्ञानवंतांच्या स्थितीत राहील. हे प्रजापते, कर्मनिष्ठानी तपोनिष्ठानी याचे सेवन करावे. त्या सिद्धींची प्राप्ती होऊन अंती ब्रह्मलाभ होईल. जो कोणी ही गीता नित्य पठण करेल, तो पृथ्वीतलावर जणू श्री गणराजच होय. केवळ दर्शनानेही मानवांना पावन करणारा सर्व सिद्धिप्रदायक होईल. जो कोणी एकदा, दोनदा व तीनदा हिला वाचेल, श्री गणेशांना वश करून घेऊन तो स्वतःच सर्वदायक होईल. शुद्ध वा कृष्ण चतुर्थीस जो नरोत्तम या गीतेचे पठण करील, तो सकल भोगांना भोगून अंती परब्रह्मास प्राप्त होईल. किंवा भाद्रपद, माघ आणि ज्येष्ठ मासात शुक्ल वा कृष्ण चतुर्थीस पठण करेल, त्यास इच्छिताची प्राप्ती होईल. किंवा गणराज प्रभूंच्या तीर्थावर क्षेत्रावर गेल्यावर सुयोग्य भावनेने या तिन्हींचे पठण करावे, त्यास इच्छिताचा लाभ होईल. वेदशास्त्र आणि पुराणात जे साररूपात वर्णिले आहे, ते हे योगगीता रूपी दिव्य अमृतमय तत्त्वज्ञान तुला सांगितले आहे. ते समस्त श्रोतृगणांकरता सर्वसिद्धिप्रदायक ठरो. ओम तत्सदिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन भक्तिरहस्यवर्णनयोगो नाम षोडशोऽध्यायः समाप्तः. अध्याय 16 संपला. योगगीता संपूर्ण. योगगीतेचा 12वा अध्याय संपला. अध्याय 5 ते 16 असे योगगीतेचे 1 ते 12 भाग होते. श्री गजाननार्पणमस्तु. जय गजानन.